पिंजर येथील ऐतिहासिक बारव विहीर आता मोकळा श्वास घेऊ लागली। गावातील प्रतिष्ठित आणि गावकऱ्यांच्या लोकसहभागामुळे यशस्वी। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील श्री कपिलेश्वर मंदिराच्या शेजारीच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे एक ऐतिहासिक बारव विहीर आहे। या विहिरीचे अनेक वैशिष्ट्ये आहेत। ही बारव विहीर सर्वांच्याच दुर्लक्षित होती। एका बाबीमुळे गावातील काही जागरूक प्रतिष्ठित आणि नागरिकांच्या अस्वच्छतेची बाब लक्षात आली। याबाबत गावातील सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा करण्यात आली। त्यामुळे नेहमीच सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे येथील प्रतिष्ठित आणि नागरिकांनी विहीर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला। सकाळी 6 वाजताच्या दरम्यान एकत्र येऊन ही विहीर आणि परिसर त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन स्वच्छ केलाय। त्यामुळे ही बारव आता एक आकर्षण निर्माण करते आहे। या विहिरीनं आता एक मोकळा श्वास घेतला असल्याचं दिसून येत आहे। श्री कपिलेश्वर मंदिराजवळच आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे फार पुरातन काळातील एक बारव विहीर आहे। या विहिरीमध्ये एक फार मोठा साप असल्याचं सांगण्यात येते। साप दररोज रात्री 3 वाजताच्या दरम्यान महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असल्याची माहिती आहे। अशा या पुरातन काळातील विहिरीची अतिशय दयनीय अवस्था झाली होती। विहिरीमध्ये अतिशय घाण, काडी, कचरा, झाडे होती। विहीर परिसरामध्ये सुद्धा फार घाणीचं साम्राज्य निर्माण झाले होते। मोठमोठी काही झाडं होती, त्याची संपूर्ण साफसफाई येथील काही कार्यकर्त्यांनी केली आहे। त्यांचा 3 फेब्रुवारी 2026 रोजी 20 दिवस आहेत। या स्वच्छ अभियानामध्ये कार्यकर्त्यांनी घाण असलेलं विहिरीतील पाणी बाहेर काढून ती विहीर पाण्यानं धुवून घेतली। आता या विहिरीनं मोकळा श्वास घेतला असून एक नवीन काठ टाकली असल्याचं दिसून येत आहे। विहिरीनं आता एक नवीन श्वास घेतलाय। त्यामुळे अजूनही पिंजर येथील युवकांनी व इतर लोकांनी स्वच्छता अभियानामध्ये सामील व्हावे असं आवाहन देखील या निमित्तानं करण्यात आलं आहे। परिश्रम घेत असलेल्या सर्व युवा कार्यकर्त्यांचे, प्रतिष्ठित नागरिकांचे व गावकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे। त्यांची प्रशंसा केली जाते। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।